काल आपण श्लोक नंबर 15-16 झाला होता नाही का. शोक उपवास वृक्ष देर अथवा यो अन्यथ स्त्रीव वाते वाते कृदे कृषा शिष्य दर्भ नागोदराबद्दल आपण काल वर्णन बघितलं. नागोदर म्हणजे नेमकं काय, नागोदराचं काय तिथे संबंध येतो, कसा येतो, नागोदर कसा तयार होतो, याविषयी आपण बघितलेलं आहे. आज आहे ना, तर तयो बृहणम वातग्न मधुरम द्रव्य संस्कृती. तर त्याच्या आधी आपण हा श्लोक घेणं महत्वाचं आहे की याच्याशी औषध देत असताना संदर्भ लावणं गरजेचं आहे. म्हणून शोक उपवास वृक्षाचे पदार्थाचे सेवन आणि अतिशय योनिस्त्राव या कारणाने वय कुपित झाला असता गर्भकृश होऊन वाढतो, त्यास नागोदर असं म्हणतात. पोट वाढले असेल तर ते कमी होऊन फार वेळाने गर्भ सुरण पावतो. तर त्याच्यावरची चिकित्सा काय आहे मग? तोयो बृहणम वातग्नम मधुरम द्रव्य संस्कृती हे कृतक्षीर रसे तृप्ती राम गर्भाचे खादयत तैरेव सुतृप्ताया क्षोभनम यानवाहनय. उपविष्टक व नागोदर झालेल्या स्त्रीस बृहण, वातग्न व मधुर अशा पदार्थ सिद्ध केलेले घृत, इथे घृताचा संबंध भरपूर आलेला आहे. गर्भिणी स्त्रीस सुतिका परिचर्या झाल्यानंतर, ज्यावेळेला तुम्हाला बाळंतन झाल्यानंतर सुतिका परिचर्यामध्ये सुद्धा घृताचा वापर भरपूर आलेला आहे. म्हणून प्रत्येक औषध घृतातच द्यावा असा एक आग्रह आहे. बघा तुम्ही, उपविष्टक नागोदर झालेल्या स्त्रीस बृहण, वातग्न व मधुर अशा पदार्थांनी सिद्ध केलेले घृत, दूध हे पदार्थ देऊन पुष्ट करावे. त्यानंतर चांगलीच पुष्ट आली तर गाडी घोडे हत्ती इत्यादी करून बसण्याचा फिरवाय. आता याचं काही कारण नाही, कारण आता आपल्याकडे धान्वंतर अधिकार आलेला आहे. धान्वंतर अधिकार आहेच ऑलरेडी. तर त्यामध्ये सोनोग्राफी एक आलेला आहे. तर ते जर बघून आपण जर केलं तर बऱ्यापैकी आपल्याला लक्ष द्यायला लागते आणि एवढं करण्याची गरज पडत नाही. तर त्या काळाला ते सिस्टीम नव्हती म्हणून या सिस्टीमनुसार ते पाडायचे, गर्भ पाडण्याचे ते विषय आलेले आहेत गेल्यानंतर. लिनाक्य निस्पुरे शेण गोमस्त्या क्रोध शबइंजहा रसाभूत घृतादया मालमुलक कजापि बाल बिल्वतीला शासन शक्तुच्च पैसा पिबेत समेद्य मासन मधु वा कट्टे अभ्यंग शिलयत. जो गर्भ स्फुरण न पावतात तसा गर्भाशयात लीन होऊन राहतो, त्यास लीन गर्भ असे म्हणतात. त्यावर ससना मासे सुतार असं सांगितले. त्यांनी मोर मांस पुष्कळ तूप घालून द्यावे, उडीद मुळे यांच्या रसात पुष्कळ तूप घालून द्यावे. तर हेच वापरावं उडीद मुळे. कोवळे बेलफळ, तीळ, उडीद भाजलेला सातूचे पीठ दुधावर द्यावे, मेदुरमास द्राक्षासव द्यावे. तसेच कमरेस नेहमीच तेल जिरवावे. तर कटीचा जो भाग आहे हा आपण जो प्राकृत असेल तर ह्या गोष्टी लवकर घडतात. तर अजून गर्भ विकृत होत जातो आणि बाहेर यायला त्याला अडचण जाते. म्हणून आपण क्षेत्रामध्ये तिथं तेल जिरवणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला गर्भिणी असताना सुद्धा तिथे घृत पान करणं आणि अभ्यंग करणं. अभ्यंग करत असताना कटिभागी जास्तीत जास्त अभ्यंग करणं फार महत्वाचं आहे. तिथे तुम्ही जितकं तेल कटाभ्यंग शिलयत, कटाभ्यंगम म्हणजे सुतिका परिचर्यामध्ये कटाभ्यंग आलेला आहे आणि गर्भिणी असेल तरी तिथे सुद्धा तुम्ही कटाभ्यंग करणं गरजेचं आहे. म्हणजे पारंपरिक जर तुम्ही बघितलं, तेल लावणारे जे आहेत पारंपरिक पद्धतीने आलेल्या तर ते नखाच्या ठिकाणी सुद्धा तेल खूप जिरवतात. अस्थिचं धारण सांगितलेलं आहे बघा. तर नख हे कशाचे उपधातू आहे? अस्थिचे. म्हणजे प्राकृतमध्ये तिथे कुठेतरी संबंध अस्थिचा आहे. तर गर्भाशय धारण करण्याकरता ते इथे तेल लावत असतील ते कदाचित. तर एक पद्धत आहे ती. या नखाच्या ठिकाणी खूप तेल लावतात ते लोक, जिरवतात. माहित नाही, त्याला पारंपरिक आलेलं आहे. तर ते त्याचा संबंध असा असेल, अस्थि धातू प्राकृत राहावा आणि अस्थिचं जे आहे ते धारण म्हणजे गर्भाशय धारण, गर्भ हा चांगला धारण असावा, काही विकृत येऊ नये म्हणून त्याकरिता सुद्धा ते त्यांनी केलेलं असावं. असो हर्षेत सततम तेव्हा मग गर्भ प्रसव वर्धते. त्याला नेहमी इष्टोपायाने आनंदित राखावे असे केल्याने गर्भ वाढतो. हे फार महत्वाचं आहे. म्हणून मी सांगितलं की जो काली कोणी मला बोलला आहे की 7व्या महिन्यामध्ये एक संस्कार केला जातो आणि त्याच्यानंतर मग असं तिला आनंदित ठेवला जाते. ऍक्च्युअली तो 4थ्या 5व्या महिन्यात 3ऱ्या महिन्यानंतरच करायचा आहे, पण सासू संघटनेने तो 7व्या महिन्यात नेऊन ठेवलेला आहे. तर ते असं त्याच्या मागचं कारण असं की आपल्या घरामध्ये एक नवीन बाळ जन्माला येणार आहे, तर सर्वांनी हॅप्पी राहावं म्हणून हर्षेत सततम ते नामेव गर्भ प्रवर्धते व तिला नेहमी इष्टोपायांनी आनंदित राखावे असे केल्याने गर्भ वाढतो. खूप लवकर त्याची वाढही व्हायला लागते आणि त्याला अपाय होत नाही. पुष्ट अन्यथा वर्षगणे कृच्छ्छद जायते नैव वा.
वर सांगितलेल्या प्रकारे गर्भिणी आचरण न केल्यास गर्भ वाढण्यास पुष्कळ वर्ष लागतात व तो वाढल्यावर ती मोठ्या प्रयासाने प्रसूत होते. लवकर वाढत नाही गर्भ. आता ती मरेपर्यंत तो न वाढता तसंच राहतो. आता ह्या गोष्टी आता घडत नाही, कारण सोनोग्राफी हा जो प्रकार आला त्यामुळे ते लगेच आपल्याला लक्ष द्यायला लागते. त्याच्यामुळे हा प्रकार आता सध्या बघायला मिळत नाही. उदावरता तो गर्भिण्या स्नेह रासूत्रा जयेत योगच्च बस्ती बिरहण्यार्थ सगर्भा सही गर्भिणम. गर्भिणीस उदावर्त व्याधी झाला असता. फार भयंकर विषय इथे आलेला आहे बरं का. आता उदावर्त व्याधी होऊ नये, ठीक आहे, थोडीशी किचकट आहे. गर्भिणीस उदावर्त व्याधी झाला असता स्नेहपान व तिला योग्य असे बसली देऊन तो व्याधी फार त्वरित दूर करावा. आता उदावर्त काय होतो? उदावर्त संप्राप्ती जर तुम्ही बघितली तर दोन प्रकारे संप्राप्ती तिथे लक्षात येते आपल्याला. तर अवरोधकेला वारंवार तुम्ही काय असते, गर्भ वाढत जातो आणि तुम्ही जर वृक्ष पदार्थ खायला लागले, वृक्ष पदार्थ खाल्ल्यामुळे काय होतो, तर गर्भ तर वाढलेलाच आहे आणि अवष्टंभाकडे ते प्रकरण जाते. आणि अवष्टंभ जर असेल तर मग वारंवार मलावष्टंभ होतो आणि वारंवार तिथं प्रेशर दिला जातो. प्रेशर दिल्यामुळे जसा चेंडू फेकला जातो तसा रिबाउंड इफेक्ट जास्त येतो आणि उदावर्त तयार व्हायला लागतो. आणि उदावर्त इतका भयंकर असतो की तिचा पाय पण दुखायला लागते, गुरुदस्ते तयार व्हायला लागते आणि छातीमध्ये कळ निघायला लागते. म्हणून तो त्वरित आणि गर्भाशयाला सुद्धा धक्का लागू शकतो तिच्यामध्ये, कारण प्रेशर वाढलेलं असते. आपण विकृत झाला तर मग काही खरं नसते यामध्ये. म्हणून उदावर्त जर झाला असेल, म्हणून गर्भिणी उदावर्त व्याधी झाला असता तो स्नेहपान व तिला योग्य असे बसी देऊ तो व्याधी फार त्वरित दूर करावा, कारण तो गर्भगर्भियास मारतो. भयंकर विषय आहे तो. म्हणून ताबडतोब तिच्याकडे लक्ष ठेवावं आपण. मग त्याच्यामध्ये काय करायचं की हरितकी सोडून बाकीचे तुम्ही विरेचन देऊ शकता, सौम्य विरेचन. मग त्याच्यामध्ये काळे मनुके आलेले आहेत, त्याच्यामध्ये धात्रीसंध आलेले आहे, त्याच्यामध्ये राजवृक्ष फांट जे आहे ते आलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण तिथे वापरू शकतो. हा तुम्ही जर फारच भयंकर असेल तर पंचसखा हरितकी न वापरता निशोत्तर वापरू शकतो. दंती आपण वापरू शकतो. पण अवस्था बघून, तिची प्रकृती बघून त्यानुसार आपल्याला ह्या गोष्टी आपण वापरू शकतो विरेचनामध्ये. तर सगळ्यात बेस्ट विरेचन मग म्हणाल तर मृदू विरेचनामध्ये काय आहे तर आरगवत आहे, राजवृक्ष फांट, नंतर काळे मनुके हे भिजत घालायचे, ते तिला द्यायचे. तर ते जितकं. आणि काय होते की काळे मनुक्याने काय दोन प्रकार होतात. तर बी काढलेलं काळे मनुका जेवणानंतर घ्यावं. त्याने काय होते तर त्याने एचबी खूप चांगलं वाढायला लागते आणि पोट पण साफ व्हायला लागते. तर दोन गोष्टी फार महत्त्वाच्या याच्यामध्ये की 9 महिन्यामध्ये गर्भिणीचं पोट साफ ठेवणं गरजेचं आहे. मग कोणाकोणाला 2च मनुक्याने होतील, कोणाकोणाला 10 मनुके, कोणाकोणाला 20-25 मनुके खाल्ल्यानंतर पोट साफ व्हायला लागेल. तर त्याचा अपाय होत नाही, उपायच होईल. म्हणून ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. नाही तर उदावर्त होतो आणि मग खूप त्रास व्हायला लागतो. म्हणून उदावर्त अजून त्याचं एक कारण आहे उदावर्ताचं, की तुम्ही चिडचिड जर खूप करत असाल. बऱ्याच ठिकाणी आजकाल IT सेक्टरच्या मुली, मी बोलू नाही, पण IT सेक्टरच्या मुली जॉब करतात आणि त्यांचं काय असेल की ऑफिसमधलं सुद्धा काही टार्गेट असते, ते पूर्ण करावं लागते. त्यामुळे सुद्धा ते प्रेशराईज झालेले असतात. घरचे कामं करणं त्यामुळे प्रेशराईज असतात आणि तिची चिडचिड खूप वाढते. मग चिडचिड वाढल्यामुळे बीपी खूप वाढायला लागते. मग अशा वेळेला सुद्धा उदावर्त होण्याची शक्यता दाट असते. अशा वेळेला उदावर्तासारखे सेम लक्षण येतात. ते किती भयंकर असेल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्ही 4 माणसं जर पायावर बसेल तर ते 4ही माणसं इतकी ताकद वाढते यामध्ये, ते पाय फेकून देते ती गर्भिणी. इतकं भयंकर प्रेशर वाढलेलं असतं तिचं. तुम्ही हात दाबून ठेवा, पाय दाबून ठेवा, तर ते चौघांनाही ते फेकून देईल ती. इतकं प्रेशर वाढलेलं असते आणि टॉक्झिसिटी वाढलेली असते. अशा वेळेला काय करायचं, जर राजवृक्ष प्रचलित ना राजवृक्षाचं प्रचलित नाही का हे आरगवत किंवा मराठी त्याला भावा म्हणतात. कसं आहे, आपण वैद्य असल्यामुळे आपण शक्यतोवर संस्कृत नावं वाचावीत. संस्कृत नावाचा अभ्यास सहज होतो. राजवृक्ष फांड म्हटल्यानंतर ज्यावेळेस लोकात येत त्यावेळेस आपल्याला संस्कृत अडचणी येत नाही. म्हणून संस्कृत करत असताना, वाचत असताना संस्कृत शब्द जास्तीत जास्त वापरा. व्यवहारामध्ये सुद्धा मालिश वापरू नका, अभ्यंग वापरा. तर अध्वान आटोप वापरा. हे शब्द आपण वापरायला लागले की आपला आपसूक संस्कृतचा अभ्यास व्हायला लागतो. कोणी संस्कृत शिकून येत नाही. बरेचदा काय अडचण येते आपल्याला की मला संस्कृत समजत नाही म्हणून आयुर्वेद प्रॅक्टिस सोडून द्यायचं, किंवा आयुर्वेद मला जमत नाही असं म्हणून ॲलोपॅथी प्रॅक्टिस करतात. त्यांना
कृपा करून सांगतो मी की संस्कृत फार कठीण नाहीये आणि थोडं सोपं नाहीये. तर मला सुद्धा मी माझ्या गुरूंना प्रश्न विचारला होता. नाना सरांकडे मी गेलो होतो आणि नाना सरांकडे तिथे गेल्यानंतर त्यांनी मला पहिलं तर विचारलं संस्कृतचा काय विषय आहे सांगून विषयाला म्हणून सांगतोय की तिथे संस्कृतमध्येच पेपर लिहावे लागत होते. कंप्लेंट सुद्धा संस्कृतमध्येच लिहावी लागत होती. आणि मग प्रश्न असा आला की संस्कृत नाही ना की संस्कृत तर एवढं नाही आहे आणि आपल्याला इथून जायचं पण नाही. सरांचं तिथे एक वाक्य होतं आम्ही गेले की जर संस्कृत येत असेल तुम्ही त्यांना हाकलून देणार आहेत. आणि मला जायचंही नव्हतं तिथून आणि शिकायचं पण होतं. पण मी सरांना स्पष्ट सांगितलं की सर, सरांनी 2-3 प्रश्न विचारले आणि मग मी बोललो की सर म्हटलं तुम्ही जे सांगितलं की फक्त प्रॅक्टिकल नॉलेज नको घ्यायला, संस्कृत अभ्यास सुद्धा वैद्यांनी करावा. मग आपण नाही करतो मग कोणी करा हे मान्य आहे म्हटलं सर, पण आम्ही आमच्यासारखे जे मुलं आहेत की ज्यांना फार असं काही संस्कृत कळत नाही मग त्यांनी अभ्यास कसा करायचा. पहिले खूप रागावले सर, खूप शिवाय घातल्या सरांनी, मला खूप बरं वाटलं, कळलो त्या म्हटलं. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही संस्कृतचे शब्द जे आहेत ते आपले संस्कृत शब्द काढा, ते वाचा. पेशंटला काय कंप्लेंट्स आहे ते संस्कृतचाच अभ्यास करा, त्याच कंप्लेंट तशा लिहा आणि मग ते श्लोकामध्ये वाचा. मग श्लोक पहिले मराठीत वाचा खाली, मग जे जे लँग्वेज समजत असेल त्या लँग्वेजमध्ये तुम्हाला, हिंदी मराठी जे असेल ते, आणि मग श्लोक वाचा, मग श्लोक वाचा, मग संस्कृत वाचा. आणि तिन्ही जे लक्षण आहेत ते अष्टांग संग्रह, अष्टांग हृदय, चरक संहिता आणि सुश्रुत संहिता, चारही ग्रंथातलं लक्षणे काढा, त्याचे श्लोक वाचा. पहिले मराठीत भाषांतर वाचा, मग श्लोक वाचा, मग श्लोक वाचा, मग मराठीत भाषांतर वाचा आणि मग फक्त श्लोक वाचा. असं करून खूप चांगला संस्कृतचा अभ्यास होतो आणि सहज संस्कृत समजायला लागते. अशा गोष्टी करायला लागल्या ना की आपल्याला संस्कृत कळायला लागते आणि समजायला लागते. म्हणून शक्यतो तुम्ही कंप्लेंट लिहित असताना संस्कृत शब्दच वापरा, जे आपले आहेत. आदमान, आटोप, मलावष्टंभ, कटिशूल, कटिग्रह, मन्याग्रह, मन्यास्तंभ, हे जे आहेत हे जर वापरायला लागले तुम्ही तुमच्या लक्षात यायला लागते. तसेच पर्यायना सुद्धा तुमचे पाठ असावेत. आता गंधर्वहस्त एकाच्यामध्ये अश्वरीमध्ये गंधर्वहस्त बृहती नामके अक्षरात आलेलं आहे. गंधर्वहस्त म्हणजे काय? मग गंधर्वहस्त आल्यानंतर तिथे काय आलेलं आहे तर गंधर्वहस्त पर्याय कशाला आला तर एरंडाच्या पानाला आलेला गंधर्वहस्त. मग अश्वरी मधलं ते औषध आहे गंधर्वहस्त, तर तिथे काय वापरावं लागेल तुम्हाला? गंधर्व अस्त्र म्हटल्यानंतर पानाचं चूर्ण तिथे वापरावं लागेल. हे हे त्यातले कळ्या लक्षात यायला लागतात आपल्याला की हा पर्याय का आलेला आहे, तिथे राजवृक्ष फांट का आलेला आहे, तिथं आरगवत का आलेलं आहे. मग जे आलेलं असेल त्यानुसार वापरावं. आता वातरक्तामध्ये सिंहास्यादी कशा आलेल्या आहे? सिंहास्यादी कशा वातरक्तामधल्या आहे? सिंहास्य म्हणजे वासापत्र, वासा पुष्प जे आहे ते सिंहास्य आलेले आहे, त्याला पर्याय सिंहास्य. तर वातरक्तामध्ये तुम्ही याचं जर फुल वापरलं, सिंहास्य म्हणजे फुल, तर तिथे अजून चांगला परिणाम यायला लागतो. तर याचा अभ्यास खूप चांगला व्हायला लागतो असा. तर काही प्रश्न असेल तर निश्चित विचारा. म्हणजे मी इथपर्यंत पोहोचायला हेच कारण आहे की मला नाही येत, सरांकडनं मी खूप शिवाय खाल्ल्यात, पण नाही येत मला म्हणून विचारायचं नाही. काही आल्यानंतर त्याचा खूप परिणाम येतो. मग अशा प्रकारे आपला संस्कृत अभ्यास सहज होतो. असो, तर गर्भिणी उदावरता, हा आपलं ते चालू होतं की बीपी वाढलेली असते या लोकांची, आणि बीपी वाढल्यामुळे काय होते की ह्या सगळ्या उदावरतासारखे सेम संपत्ती बघायला मिळते. तर यातलं खूप मोठं औषध म्हणजे काय आहे तर ज्यांना बीपीचा त्रास असेल 5व्या-6व्या महिन्यापासून बऱ्याचदा स्त्रियांना तो यायला लागतो, कारण की अजिबात स्त्रिया ऐकत नसतात. मला समस्या येते तू कोणालाच कळत नाही असं म्हणून ते बिहेव्हिअर करतात आणि मग मात्र ती बीपी वाढायला लागते. तर अशा वेळेला गोक्षुरादी गुगुळ, ज्या शिवद्रष्टादी गुगुळ, ते त्याचा नाभीला उगाळून लेप लावावा, तर बीपी लवकर कंट्रोलमध्ये येते. तर अशा वेळेला ते आपण करू शकतो. उदावर्तामध्ये त्यांनी सांगितलं की बस्ती देऊन व्याधी फार फार त्वरित दूर करावा, कारण तो गर्भ व गर्भिणीस मारतो. मग बस्ती कुठला द्यावं तर उदावर्त त्याच्यामध्ये दिलेलं बस्ती. गर्भे अति दोषोपचाय देवतो अपि वहा, मृते अंतरुदरम शीतम स्तब्धम मातम वृषव्यथम, गर्भास्पंदो भ्रमस्तृष्णा कृच्छा दुःसनं क्लमः, अरति नेत्रम त्वामी नाम समुद्भवाः. दोषांची अतिशय संचय झाल्याने, अपथ्य केल्याने किंवा दैवगतीने गर्भपोटात मेला असता जी लक्षणं होतात. आता 3 इथे गोष्टी करून ठेवल्या आहेत. काल एका जणांचा मला फोन आला की असं असं लक्षण आहेत आणि असं असं आहे. मग त्यांनी सांगितलं की मी सगळं बघितलं, रिपोर्ट सगळे नॉर्मल आहे. मग असं काय झालं? रिपोर्ट नॉर्मल आहे, पण असं का व्याधी झाला तिला? मग अचे प्रकोप काय झाला? रिपोर्ट सगळे नॉर्मल येतात, तिथं निदान कुठं मिळत नाहीये. तर त्याचं इथं दोषांचा अतिसंचय झाल्याने, अपत्य केल्याने किंवा दैव तो अपीवा, तिथे मात्र आपण काही करू शकत नाही.
दैवगतीने गर्भपोटात मेला. आता हे गर्भाचं सांगितलेलं आहे ऍक्च्युली. तसंच कुठल्याही व्याधीचं होऊ शकतो. दैवगतीने जे कर्मज व्याधी जे सांगितले आहे, कर्मामुळे तुम्हाला काही व्याधी झाली असं कर्मज व्याधी, तिथे मात्र थोडस त्रासदायक होते. जोपर्यंत ते कर्मज व्याधी पूर्ण होत नाही, कर्मज फळ जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तो व्याधी बरा होत नाही. म्हणून दैवगतीने गर्भपोटात मेला असं जी लक्षणं ती पोटगार स्तब्ध व फुगलेले असते. मग मूर्ते अंतरुद्रम शीतम स्तब्धम मातम वृषवेथम गर्भास्पंदो भ्रम तृष्णा कुच्छा दुःशुषणम क्लमहा. म्हणून त्यास अतिशय वेदना होणे, फुगलेले असणे, पोट फुगणे, स्तब्ध फुगले असणे, त्यात अतिशय वेदना होणे, गर्भाचे स्फुरण न होणे, भ्रम, तृष्णा, श्वास टाकण्यास कष्ट, ग्लानी, अस्वस्थता, चैन न पडण्यामुळे अंथरुणावर एकसारख्या स्थितीत न राहणे, डोळे गळणे व वेदना न येणे. इतर इतकं भयंकर असते हे की तिला धरून ठेवावं लागतं अक्षरशः त्या पेशंटला. आणि त्याचं बीपी पण शूट झालेलं असते आणि सगळं इम्बॅलन्स झालेलं असते तिथे. तर तिच्यामध्ये ताकद खूप आली. ती हिस्टेरिक सारखी करतो आणि हातापावर बसलेले मनुष्य असते ना त्यांना पण फेकू दे, इतकी ताकद आली होती. तिथे मात्र तुम्हाला खूप लवकर चिकित्सा करणं गरजेचं आहे. तशा कोष्णा सिक्त या पिंगा योनी प्रलाप येत गर्भ काढणं फार गरजेचं असतं त्यावेळेला मृत झालेला. गुड किंवा सलवनम तथातम पुरेन्मुहु घृतेन कल्कीकृतया शाल्मल्यक्ता शिपिच्छयः मंत्रेयो गर्जयो युक्तुर्मूढगर्भोच चत्पेतता अथा पृच्छच्छ्वरं वैद्यो यज्ञनाशु तमाहरेत हस्तमज्जम्बं योनीच सज शाल्मली पिच्छल्या हस्तेन शक्यम तनेव. आता इथे काय सांगितलं की कोमट पाणी घेऊन तिने अंग धुवून गुळ, किनवा म्हणजे सुराबीज यात मीठ घालून वाटून त्याचा योनीस लेप करावा. मोचरस अळशीचा डिंक तुपात घालून योनीस भरावा. वार पाडण्याकरता जे मंत्र व योग सांगितले आहेत त्यांचा उपयोग करावा. सगळ्या येणकेने प्रकारे कसं बाहेर पडेल याचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की तुम्ही येणकेने प्रकारे लवकर गर्भ बाहेर पडला गेला पाहिजे. उपायांनी गर्भ न पडेल तर राजास विचारून गर्भ हाताने काढता येण्यासारखा असल्यास आता इथे का सांगितलं, इथे परत परमिशन आलेली आहे की नाही राजास, म्हणजे तीच परमिशन आता जी आपल्याला घ्यावी लागते. युनिस मोचरस व तूप एकत्र करून ते लावे व हाताने मोठ्या प्रयत्नाने बाहेर काढावा. तर आता धानवंतर अधिकार आहे, खूप मोठं सायन्स पुढे गेला, तिथे सहज ते पडू शकते. गात्रम विषम सीतम आच्छलोत्पीडत संपीडित विक्षेपक्षोप निधिभी अनोलोम्य समाकर्षोदंती प्रत्यार्ज गावतम. जर एखादा अवयव असावा तसा स्थितीत नसेल तर हात फिरून लांब सरळ करणे किंवा सभोवताली दाब देणे, लांब करणे, दुमडणे, उक्षेपण इत्यादी क्रियांनी तो सारखा करून द्वाराशी सरळ दिशा आणून ओढून काढावा. बरेचदा ते फार भयंकर विषय असतो, तर बघत असताना सांगताना खूप विचित्र वाटते. त्याचं कट करतात जर निघत नसला तर, आणि तो काढून टाकतात. फार भयंकर विषय आहे तो. हस्तपादेशुरोर्भि योनि उग्नि प्रपद्यते पादेन योनिमेकरेण भुग्नो अन्यथ उदम चये वैष्कंभो नाम तो मुडो शस्त्रधारणमर्हत्या. ज्याचा हात पाय अथवा डोके योनीशी आडवे येते, तो ज्याचा एक पाय योनीशी व दुसरा गुदाशी आडवा येतो, या दोष विष्कंभ मूढगर्भ असे म्हणतात. त्यावर शस्त्रक्रिया करावी लागते. आताच आपण त्याविषयी बोललो. मंडलाग्न शृंग शस्त्रांबे तत्र कर्म प्रशस्यते. यांची शस्त्रक्रिया करण्यास मंडलाग्र आणून अंगुळ शस्त्र हेच योग्य होत. मग त्यांनी ते शस्त्र सांगितलेले आहेत. वृद्धिपत्र म्हणजे तीक्ष्णाग्रम योनवाचरयेत. वृद्धिपत्राने अग्र फार तीक्ष्ण असते म्हणून ते योनीस चालवू नये. दुसऱ्या ठिकाणी तिथे धोका असतो. कुशलवैद्याने प्रथमतः डोक्याची हाडे फोडून ती काढून टाकावीत. नंतर काक, उर, टाळू, हनवटी यांच्या एखाद्या भागावर बळकट धरून गर्भशंकूने गर्भ बाहेर ओढावा. मस्तकाचे विद्रान केले नसेल तर ते गाल अथवा डोळ्यांचे खळगे धरून जोराने ओढून काढावे. ते फार विचित्र प्रकार आहे, पण त्याला इलाज असतो. एक जीव वाचवण्याकरता ते करणं गरजेचं असते. खांद्याचा गर्भ अडकला असेल तर हात तोडून गर्भशंकूने गर्भ ओढावा. वायूने गर्भाचे पोट फुगल्यास कोटा फाडून जरूर दिसल्यास आतडे बाहेर काढून गर्भ ओढून काढावा. कटी सत्तश्य तद्वचम तत्कालीन धारयेत. कमरेत गर्भ आडवा असेल तर वरच्या प्रमाणे क्रिया करून कमरेचे हाडे फोडून गर्भ काढावा. फार विचित्र परिस्थिती असते बरं का ती. पण सर्जनला त्याचा हे काय म्हणतात त्याला, सर्जन जो असेल ना त्याला या गोष्टीची किळस नसावी. यद्वदायु
सादंग सज्जज गर्भस्य खंडशः तच्छित्वा हरेत सम्यक गृहिणारी जयंततः. तात्पर्य वायूमुळे गर्भात जे जे अंग आडवे येईल त्या त्या गर्भाचे बारीक तुकडे करून मोठ्या कुशलतेने गर्भ बाहेर काढून प्रयत्नाने स्त्रीचे रक्षण करावे. जे स्त्रीच्या अवयवास शस्त्र धक्का लागणारे असे काम करतात कारण ते फार जोखीमचं काम असते. गर्भस्य गती चित्रम करोति विघ्नोलो अनिला तर्तानल पतिमती स्तब्धान द्वानपेक्षमा आचरेत. कसं आहे की प्रत्येक वैद्य प्रत्येक डॉक्टर पहिले तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरीच करण्याचा प्रयत्न करतोय, पण जर नसेल होत तर मात्र मग शस्त्रक्रिया करावी लागते. त्याला काही इलाज नाही बघ. गर्भ प्रकृत झाला असता गर्भास अनेक प्रकारचे गती देतो. याकरता सुज्ञ वैद्यांनी अशा प्रसंगी गर्भाच्या अवस्था विचार करून त्याप्रमाणे क्रिया करावी. छिन्नत गर्भ न जिवंता मारतम सही मारयेत सात मनामन चोपेक्षः क्षणमप्येच स्थजीवितः. गर्भ जिवंत असता शस्त्रक्रिया करू नये कारण तो आपण मरतो व आयसी मारतो. आणि हे तसंच मृत गर्भाची क्षणभरी उपेक्षा करू नये, तुम्ही लगेच त्याच बाहेर काढावे. आता जी क्रिया सांगितली त्या पद्धतीने ते करावे. योनी संवरण भ्रंश मक्कल श्वासपीडिताम पदद्वारा हिमांगी चिमुड गर्भा परित्यजेत. जिच्या गर्भाशयाचे मुख आकुंचित झाले आहे व जो योनिभ्रंश मक्कलशील व श्वास यांनी व्याप्त झाली आहे आणि जिचे अंग गार आहे, जिला दुर्गंधयुक्त ढेकरा येत आहे, अशा मूळ गर्भावस्थेस असाध्य समजून सोडावी. त्याला सांगावं आणि मग क्रिया करावी. प्रयत्न आपण 100% करावेत सर्जननी. मूड सोडावी याचा अर्थ त्यांना सांगून सोडावा, म्हणजे नाहीतर तो शक्यता वाचत नाही, पण वाचला तर काही हरकत नाही, प्रयत्न करायला काही हरकत नाही. मग मात्र तुम्ही जर असं सांगितलं की नाही ते जमतेच आहे, आम्ही करतोच आहे, आणि अशा वेळेला गेलं तर मग डॉक्टरच्या पथ्यावर ते येते आणि तुमच्यामुळे पेशंट गेला असं ते होते. म्हणून आधी सांगायचं आणि मग ते करायची क्रिया, असं तो विशेष आहे. मूळ गर्भ बाहेर पडली नाही तर ती पाडण्यासाठी पूर्वोक्त पहिल्यांदा विधी करा. पहिल्यांदा सांगितलेलं आहे त्यांनी. याप्रमाणे गर्भरूप झाल्यास पहिला श्लोक जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपण वर्णन केले आहे, म्हणून ते परत नाही घेणार आपण. याप्रमाणे गर्भरूप शल्य बाहेर काढल्यावर तिला ऊन पाण्याने स्नान करून अंगास तेल लावावे. परत त्याला लक्षात घ्या, जरीही गर्भ आत गेला असला तरी ती गर्भिणी होती, तरी ती सुतिका होती, म्हणून सुतिका परिचर्या 3 महिने करणं फार गरजेचं आहे, जरी गर्भ टिकला नसेल तरीही. म्हणून स्नान घालून अंगास तेल लावावे. नंतर योनीस तेलाने भिजलेले कापडाचे बोळे ठेवावे, त्यामुळे योनीमध्ये होऊन वेदना कमी होतात. म्हणून हे फार करणं गरजेचं आहे, किंवा अचेप्रकोप होतो आणि वात वाढायला लागतो. दीपिकाती विषा रासना हिंग वेलापत्र पंचकुलानम चूर्ण स्नेनम कल्कम वाक्कथवा पायेततः कटुका अतिविषा पाठा शाकत्वं शंगु तेजिनी तद्वच दोषांनार्थ वेदनोपशायच त्रियामेव सप्ताह स्नेहमेव तथा पिबेत सायं पिबेदरिष्टम वा तथा सुकृतमासमम शिरीष कुंभिका तथा पिचुनि योनु विनिक्षिपेत उपद्रवाच स्तन्ये स्फुता अन्यथा स्वमुपचारेत. दोषाचा स्राव व वेदनांची शांती होण्याकरता दिप्येक अतिविष रासना येला व हिंग व पंचकल्याचे तसेच कुटकी अतिविष पाठा सायाचे बी दालचिनी हिंग व तेजबळ यांचे चूर्ण कल्क अथवा काढा स्नेहाबरोबर द्यावा. कुठलाही स्नेह इथे आलेलेच आहे. मी मगाशी बोललो की तुम्हाला जसं हे होईल तसं स्नेह कितपत आलेला आहे, त्यामध्ये स्नेहाचा वापर किती आलेला आहे, भरपूर स्नेहाचा वापर इथे आलेला आहे. तर याप्रमाणे मूळ गर्भाची निर्हरण झाल्या दिवसापासून 3 दिवसपर्यंत करावे. पुढे 7 दिवस नुसता स्नेह द्यावा. संध्याकाळी अरिष्ट व उत्तम प्रकारचे आसव द्यावे. शिरस अर्जुन यांच्या काड्यात कापसाच्या घड्या भिजवून युनिट ठेवाव्या. आता इथे अर्जुन हृदय आहे आणि अति कशा रसाचा आहे. हृदय आणि अति कशा रसाचा असल्यामुळे यांनी सांगितलं की शिरस आणि अर्जुन यांच्या काड्यात कापसाच्या घड्या भिजवून युनिट ठेवाव्या, कारण की तिथं स्तंभन कार्य आवश्यक आहे, आकुंचन आवश्यक आहे, आणि ते होत असताना तिथे धक्का लागून आणि हृदयाचं पण रक्षण व्हावं, म्हणून याकरता ते अर्जुन तिथे आलेला आहे. खूप सुंदर ड्रग्स आहे तो अर्जुन. गड्या भिजून युनिट ठेवा व दुसरे जे जे विकार उत्पन्न होतील त्यावर त्यास योग्य अशी निराळे औषध देऊन तो दूर करावे. ते ताबडतोबच दूर करावा लागतो, नाहीतर मग तो शॉकमध्ये पेशंट जातो आणि मग
थोडंसं अडचण जाते आणि बऱ्याच पेशंटला झाल्यानंतर सांभाळावं लागते, त्यांना सांगावं लागते. ठीक आहे. कसं असते शेवटी आई असते ती. आपलं सांगणं फार सोपं आहे, करणं कठीण आहे. पण शेवटी जे आहे त्या परिस्थितीला समोर जावं लागते, म्हणून तिला तिचं सांत्वन करणं आणि तिला सांगणे किंवा ठीक आहे झालं ते झालं, आता पुढच्या वेळेला अजून चान्स आहे आपल्याकडे, असं करून तिला धीर देऊन त्यातून ते बाहेर काढावे. नाही तर बरेचदा हे जे पेशंट आहेत हे एकदा नैराश्याची शिकार झाली की परत लवकर बाहेर येत नाहीत. आणि काय होते, ती तर होतेच, पण ते घरच्यांमुळे सुद्धा खूप त्याच्यामध्ये टॉलरेट झालेली असते. आधीच ते काहीतरी प्रकरण झालेले असतात आणि त्याच्यावरती परत तो विषय आलेला असतो, लादलेला असतो की तुझ्या याच्यात कधी प्रॉब्लेम्स आहे आणि तू ते होत नाही. आणि कसं असते, काही गोष्टी घडू नयेत पण त्या घडतात. म्हणून तिला आश्वासन देणं फार महत्वाचं आहे. आणि आयुर्वेदामध्ये आधी आश्वासनच सांगितलेलं आहे. तुम्ही बघा की लगेच असं सांगितलं नाही की श्वासाचे स्वास्थ्य रक्षण, पहिले श्वासाचं स्वास्थ्य रक्षण करा, मग तो होणे म्हणून त्याचं सांगितलेलं आहे. मग त्यांनी व्याधीचं असेल तर मग सांगितलं काय करायचं काय नाही. असो, बलामुलम कषायशम भागा षट. हा श्लोक राहिला. पयो वातजरे सिद्धम दशाहम भोजने हितम रसो दशाहम च परम लघुपथ्य अल्प भोजना स्वेदा मंग परा स्नेहनम बला तेला अधिकानम मजेत. बला तेल खूप सुंदर आहे बरं, खूपच सुंदर. ऊर्ध्व चतुर्भु मासभ्य साक्रमेण सुखानीच्या. बला तेलाचा उपयोग इतका सुंदर, तुम्ही पान, अभ्यंग, नस्य, बस्ती, कर्णपुरण कुठेही वापरू शकतो आपण. जर 10 दिवस पण तिला वातहारक पदार्थ सिद्ध केलेले दूध भोजनार्थ देणे हितावं आहे. पुढे 10 दिवस हितकारक स्नेहपान द्यावा. 4 महिने तिला हलकी हितकारक आणि थोडे असे भोजन करावे. अभ्यंग व स्वेद करावे. अभ्यंग आणि स्वेद फार महत्वाचं. मग 4 महिने ते सांगितलं, आपण 3 महिने ते सांगितले, ते 4 महिने सांगितलेले आहे. तर 4 महिन्यापर्यंत करावे. 4 महिने तिला हलकी हितकारक आणि थोडे असे भोजन करावे. अभ्यंग व स्वेद करावा व बलातेलाधिक यांचे सेवन करावे. सेवन सांगितलेलं आहे. तर बलातील आलेलंच आहे वातव्याधीमध्ये. 4 महिन्यानंतर तिने याचे 4 विहार करू लागावे. 4 महिन्यापर्यंत तुम्हाला तिची काळजी घेणं गरजेचं आहे, जरी बाळ राहिलेलं असतं तरी. बला मूल कषायस्य भागा षट पयस तथा यव कुल कुलथानाम दशमूलस्य चैकतः निखात भागो भागचे तेलचे चतुर्दशः द्विमेधा दारू मंजिष्ठा काकुली द्वैचंदने सारेवा कुष्ठ तग्र जीवकर्ष संदवे कालानुसार्या शैलेव वचा गुरु पुनर्नवे अश्वगंधाक्षरी बघा तुम्ही सगळे जवळपास वृक्ष औषध आहेत. शुक्लाष्टी वरसे शतावा शूर्पपन्ने लावत त्वकपत्रे श्लेक्ष्ण कल्किते पंचम मृत्यू अग्नि तेले सर्ववात विकाराजित सुतिका बाल मर्म अस्ति शतक्षिणेषु पूजितम. परत घेतो. सुतिका बाल मर्म अस्ति शतक्षिणेषु पूजितम ज्वर गुल्म गृहोन उन्माद मूत्रघात आंत्रविरुद्धिजिता धन्वंतरेस भीमतम योनी रक्षो क्षयापहा. बला मुळाच्या काड्याच्या 6 भाग, दूध 6 भाग, सातू बोरे कुळीत हे सगळे जवळपास अम्लरस आहे. दशमळा सर्वांचा काढा 1 भाग तेल 1 भाग मेदा हे दिलेलं आहे. तर सर्वांचा कल्क तेलाचे चतुर्थ स्नेपाक गंधांग सिद्ध करावे. हे सर्व प्रकारचे वातविकार दूर करते. ते बाळंतीन बालक 16 वर्षाच्या आतील व मर्म यांच्या हाडावर क्षत हाड यावर शतक झाल्याने क्षीण झालेल्या यास फार हितावं आहे. ज्वर गुल्म भूतोन्माद उन्माद मूत्राघात आंत्रवृद्धी या रोगास दूर करते. तसेच योनी संबंधी रोग क्षय यांचाही नाश करते. हे तेल धन्वंतरीचे मान्य आहे. तर बला तेलाच्या जवळपास तेल आहे. बला तेलाचे जवळपास सगळे आलेले आहे त्याच्यामध्ये, ते वापरावेत. प्रसूत होते वेळेस स्त्री गेली असून पोट हलत नसेल बसती द्वाराजवळ काढून मूळ बाहेर काढावे. ते आपण उद्या बघूयात आपण याच्यात की बस्तीद्वारे विषयांना कुक्षी प्रबंध यदि जन्म कार्य त्याचा शीघ्रम पोट इत्वा छेद शुभम. म्हणजे प्रसूत वेळी स्त्री गेली असून आता एक जीव गेल्यामुळे दुसरा जीव लगेच सापडतो. मग तिथे मात्र तुम्ही लगेच तिथे धन्वंतर अधिकार आहे.
लगेच तिथं पोट फाडायचं आणि बाळाला वाचवायचं. बाळ गेलं असेल तर बाळाला काढायचं, आईला वाचवायचं. आता इथे पहिल्या म्हणामध्ये मग दिल्यात मधुकम शाकम बीजम सपैशम दारुच. आता ह्या गोष्टी होऊ नये म्हणून यांनी ही श्लोक सांगणे ही चिकित्सा करावी. पहिल्या महिन्यामध्ये गर्भपात झाला असता एष्टी सायाची बी काकुली देवदरांचा दुसऱ्यामध्ये असं जर होत असेल तर मग हे वापरावं. होऊ नये म्हणून आपण वापरू शकतोय. अश्वंतका कृष्णा तिलेका आम्रवली शक्तावरी वृक्षादनी पैसाम चलता चोत्पुल सारिवा अनंता सारिवा रासना पद्माच्या मधुष्टिका वृत्तीद्वय काश्मरे शिर शृंग त्वचोवृतम पृष्टिपर्णिबला शुगुरुम शोद्रष्टा मधुपर्णिका शृंगाडकम विसम द्राक्षम कसेरू मधुकम सीता सप्तेताणम पैसा योण नर्द श्लोक समापनानाम क्रमात सप्तसु मासेषु गर्भे स्रवती योजयेत. ज्या म्हणा गर्भपात जर होत असेल तरी हे वाचय मासिक मासे जे आलेले आहेत ते सगळे खूप सुंदर आहेत. हे तुम्ही वापरू शकता, होऊ नये म्हणून वापरू शकता, प्रिकॉशन म्हणून, स्वास्थ्याचे स्वास्थ्य रक्षण त्या अनुषंगाने सुद्धा हे कल्प आपण वापरू शकतो. पहिल्या महिन्यामध्ये गर्भपात झाला असेल किंवा होऊ नये म्हणून ज्येष्ठमत सायाची बी आणि क्षीरकाकुली देवदरांचा काढा करायचा, क्षीरपाक करायचा. दुसऱ्या महिन्यामध्ये अश्मंतक, कृष्णतीळ, मंजिष्ठा आणि शतावरी यांचा, आणि तिसऱ्या महिन्यामध्ये वृक्षादनी, पैसा, क्षीरकाकुली, श्वेत आणि कृष्ण अनंता ही वापरावी. आता इथे भांडवल कुठलं वापरावं तर ते उद्याला आपण याच्यावरती बोलूच. या कुठल्या श्री वृक्षावरचं भांडवल वापरावं इथे वृक्षादनी. कारण की श्री वृक्षावरचं का वापरावं, जिथे पाणी असेल, औदुंबर असेल तर त्याचं खूप चांगलं, कारण औदुंबरावरचं जर असेल तर औदुंबर पाणी उत्पन्न करण्यासाठी खूप चांगला आहे. तर तिथला जर असेल तर अजून चांगला असेल, नसेल तर तुम्ही वापरू शकता. पण त्याचा असेल तर अधिक दिगंपाला. असो, इथे आपण थांबूयात. काही प्रश्न असतील तर विचारा. 10 मिनिटं राहिले प्रश्न उत्तरासाठी आपल्याला. 2:45 झाली की आपले प्रश्न उत्तर चालू करायचे. काही असले तर लगेच हे करून घ्या. सर नमस्कार. नमस्ते सर. सर तुम्ही ते उदाव्रतामध्ये सांगितलं ना की म्हणजे ते वात म्हणजे उदाव्रत त्याचे प्रतिलोम गती होऊन मोस्टली बीपीचे म्हणजे बीपी वृद्धीचे लक्षणं दिसतात. तेव्हा मग बस्ती पण द्यायची आहे आणि इतर वातानुलोमक चूर्ण आणि मग ओरली काय द्यायचं सर? मग ओरली लघु सुच्छेकर वगैरे असं? लघु सुच्छेकर, सुवर्ण सुच्छेकर. लघु सुच्छेकरच्या ऐवजी सुवर्ण सुच्छेकर द्यावं लागते या लोकांना. सुवर्ण सुच्छेकर वापरावं. किंवा मग सबलिंग सुवर्ण सुच्छेकर बीपी खूप वाढले असेल आणि कफ प्रकृती असेल तर लक्ष्मी विलास रस वापरावा. सबलिंग लगेच बीपी कमी यायला लागते. किंवा मग पुष्करमूळ वापरलं तरी चालेल. आणि उदावर्त झाल्यामुळे काय असेल तर अशा वेळेला काय झालं, आपल्याला ऊर्ध्वगती पुष्कळमूळ म्हणजे पुष्कळमूळ म्हणजे चूर्ण स्वरूपात. पुष्कळमूळ चूर्ण स्वरूपात वापरा. सबलिंग वापरावं. पाव चमचा वगैरे असं 1/4 चम्मच वापरावं. 1/4 चम्मच. तर उदावर्त असेल तर तिथे काय झालं, आपल्याला ऊर्ध्वगती प्राप्त झाली आणि तो समानाला ऊर्ध्व करते आणि उदनाला मग अजून गती आणतो आणि हिक्का किंवा मग श्वास अशा प्रकारचे लक्षण येतात. म्हणून बघा बीपीच्या पेशंटला चक्कर येणे, श्वास वाढणे हे लक्षण असतात. तर तिथे मग मात्र लवण भास्कर चूर्ण किंवा मग सैंधव लवण चा बस्ती जर दिला किंवा तुम्ही जे चिंचा लवण तेल आहे याचा सुद्धा जर बस्ती दिला तर खूप चांगला परिणाम लागतो. काही आम्लरसाचे द्रव्य वापरावे आणि लगेच आपणाला अपनाची गती प्राप्त करून द्यावी. लवण भास्कर चूर्ण सुद्धा खूप चांगलं काम करते त्याच्यामध्ये. किंवा काळं मीठ जे सोवरचेल आहे ते आणि जल एकत्र करायचं 4 चमचे आणि लगेच घेऊन घ्यायचं. तर त्यांनी सुद्धा आपणाची विकृती गती याची प्राकृत गती यायला लागते. किंवा मग पाणीभूतीचा विचार करता पृथ्वी तत्व असणारे द्रव्य वापरावेत, विरचन द्रव्य. धन्यवाद सर. सर अजून एक प्रश्न विचारू का की आणखीन कोणाला काय विचारायचं? विचार ना. हा सर, आज माझ्याकडे एक 27-28 वर्षाचा मुलगा आला होता. त्याला म्हणजे ऍक्च्युली मी म्हणजे सेक्शुअल प्रॉब्लेम्स मुलांचे बघत नाही, पण तो मागे त्याच्या आई बरोबर आला होता तेव्हा पण त्याला तिथे थोडंसं पेनिसकडे बॅलन्स पर्सनॅलिटी सारखं होतं. तर तेव्हा बघितलं होतं आई बरोबर असताना. त्याला ना सर 3-4 वर्षापासून अनकंट्रोल डायबिटीज आहे.
आणि आता पण त्याला म्हणजे तिथे सूज, दाह, पुय सगळंच आहे. तर थोडंसं सुरुवातीला आता अँटिबायोटिक देऊन ते थोडं कंट्रोल केलं. मग तो स्वतः म्हणाला की मॅडम आता मला तुम्ही आयुर्वेद. तर आता मी हा आयुर्वेदिक एक त्याला मिनिट ट्रीटमेंट चालू केली. तर म्हणजे आता एक मिनिट मॅडम रिपोर्ट एक घेऊनच मिनिट आला तुमचा होता आवाज तो. ब्रेक गेल्या झाला. वेळेला जेव्हा आला होता ना. हा हा मी तो काय म्हणाली म्हणाला की 4 पेशंट काय दिवसापूर्वी म्हणाला? माझ्याकडे एक हा तुम्हाला लक्षणं कळले ना की त्याला बॅलोनोपोस्टायटिस आहे. त्याला तिथे हा थोडंसं हा 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 ग्रंथी तर पण पेशंट काय बोलला? हा होती. तिथपर्यंत ऐकलं पेशंट काय बोलला? मी त्याला म्हटलं तू काय आता आजकालच्या मुलांचं काही खरं नाही की काही सेक्शुअल असं काही नाही ना अफेअर किंवा काय. तर मॅडम असं त्यांनी मला सांगितलं पण आता काही सांगू शकत नाही. पण ते जाऊ त्याचं ऑलरेडी तो 4-5 वर्षापासून तो अनकंट्रोल डायबिटीजचा पण पेशंट आहे. तर मी त्याला म्हटलं की तू सगळं सध्या म्हणजे अगदीच नाही तर आपल्याला तर पाहिजेच ना काहीतरी म्हणजे आपण वेअर वी स्टँड. तर त्याला मी HbA1c वगैरे करायला लावून म्हणजे सांगितलं होतं. तर त्याचे दोन्ही खूप वाढले. फास्टिंग 200 आणि साडे 200 आणि HbA1c मॅडम से मुझे आप चालू. तर त्याला मी आता दिलं. तर म्हटली त्याला चंद्रबाबा वरती दिली, आरोग्यवर्तीने दिली आणि म्हणून ते मुस्ता यांनी प्रकृतीने आहे ना म्हणजे त्याची जी आहे तर तो वातप्रधान त्याची थोडी प्रकृती आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की तो मधुमेही आहे असं. कळलं ना कारण की त्याला नाही वारंवार त्याला थोडंसं हा युरिनरी ट्रॅक आता इन्फेक्शन तुमचा होत राहतं. मॅडम आणि आता मध्यंतरी आता तो जेव्हा तुमचा त्याच्या आई बरोबर आला होता तर त्याच्यासाठी झाला होता. हा आता आवाज येतो तुमचा अर्धा आवाज आम्हाला काहीच कळला नाही ब्रेक झाला होता. हा सर. ठीक आहे ना पेशंट लक्षात आला माझ्या. तर त्याला काय आहे की त्याला वसंत कुसुमाकर चालू करणं गरजेचं आहे. हा वसंत कुसुमाकर पाणी जितकी तहान लागेल तेवढंच पाणी पाहिजे. जास्त पाणी पिलं तर त्याला परत प्रॉब्लेम येईल. आणि दुसरं जे आहे ना तर मुस्ता अतिविष आणि विश्व याचा काढा द्या त्याला. विश्व अतिविष एकदम नगण्य घाला त्याच्यामध्ये आणि लक्ष्मीविलास रस आणि वसंत कुसुमाकर मात्र त्याला कंटिन्यू चालू करणार. आणि वजन किती आहे त्याचं? वजन फार आहे का? नाही सर सडसडीत आहे तो मुलगा आणि म्हणजे हा ठीक आहे नॉर्मल मग तिथे हाईट वसंत हा सडसडीत आहे. जिथं 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 नॉर्मल हाईट किंवा जिथं नॉर्मल वेट असेल तिथं वसंत कुसुमाकर वापरावं. आणि 80 किलोच्या वर वजन असेल आणि डायबिटीस असेल तिथं मात्र मग शिलाजीत वापरावं. तर तिला रसायनच वापरावं लागतात. आणि गोक्षूर धात्री फांड द्यायचा का त्याला? फांड आणि द्यायचा का सर? शोधष्टादी वापरावं. त्याने तिला अच्छा बऱ्यापैकी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल त्याचा. ते तर रसायनामध्ये तुम्ही रसायन तेवढं काय काय सर शेवटी काय बोलले? हॅलो शेवटी काय हा बोललात सर? धात्री श्वदर्शनानंतर काय करायचं? तुमचा आवाज ब्रेक होत आहे. धात्री अच्छा हा शोधरष्टादी त्याचा चूर्ण द्यायचा त्याचा अच्छा चूर्ण अच्छा द्यायचा त्याला. रसायनामधला कल्प आहे तो चूर्ण द्यावा लागते त्याला. तर तरी खूप चांगला परिणाम येतो. अच्छा. फांट करून ठीक द्यायचा आहे का? फांट नाही चूर्ण द्या ना. फांट दिला तरी चालेल पण फांटच्या ऐवजी तुम्ही चूर्ण करूनच द्या त्याला. तो ग्रंथाचा आदेश आहे. अच्छा हे सगळं खालून खालून द्यायचं असं म्हणायचंय. खालून द्यायचं. हा चूर्ण करून द्या ना. चूर्ण करून द्या तुम्ही त्याला. हा ओके ओके. आणि एकत्र सर चूर्ण ते करून तुम्ही द्या. मुस्ता अतिवेशा आणि तिसरं द्रव्य काय सांगितलं होतं तुम्ही मला? विश्व 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 सुंठ. हा शुंठी. ओके ओके हा बरोबर विश्व बरोबर. विशेष. हा बरोबर. तर त्याच्यात अतिविष नगण्य घालायची आणि ते वापरायचं. हा ते असं हॅलो पण खूप सर महाग आहे ना सर. हा विचारा मॅडम. त्यांचा आवाज ब्रेक होत आहे मॅडमचा. मॅडम हॅलो सर एक क्वेश्चन होता. हा विचारा मॅडम. तुझ्या आधी कोणतरी विचारलं त्यांना होऊ दे ना. हा विचारा मॅडम. हो सर एक प्रश्न होता. हा 85 इयर हा ओल्ड एक मेल पेशंट आहे. त्यांना ड्रिबलिंग मिक्चुरेशन होत आहे म्हणजे बेड रिडन आहे 10 वर्षापासून. पक्षाघात आहे राईट साईडचा त्याला आणि वाक मी प्रवृत्ती तेच सांगतोय. बिलकुल. त्यांना पक्षाघात आहे. हा
हां आणि त्यांना एनिमा देऊन मोशन करावे लागतंय. तर तशा पेशंटमध्ये काय आणि युरिक ॲसिडची लेव्हल त्यांची 2.11 पर्यंत गेलेली आहे. म्हणजे त्यांचं ते स्वतः ऑप्थल्मॉलॉजिस्ट सर्जन ते त्याच्यामुळे सगळी ॲलोपॅथीची औषधं त्यांची घेऊन झालेली आहे. त्यांचा मुलगा पण तेच आहे. तर त्या पेशंटमध्ये आपण म्हणजे मी काल बघून आले त्यांना. तर त्यांची त्यांच्या नाडीला घराजवळच आरगवदाचा वृक्ष आहे. आरगवदाचा वृक्ष आहे त्यांच्या घराजवळ. त्याचा आरगवदाची शेंगा द्या. आरगवदाची जी आहे फांट द्या त्यांना. आरगवद फांट. एक 2 चमचे चांगला फांट करा. काढून कडकडीत गरम पाण्यामध्ये भिजत घाला. 20 मिनिटं देऊन त्याला तो सकाळ संध्याकाळी द्या किंवा संध्याकाळीच द्या. एकदा पोट साफ व्हायला लागला की ऍक्च्युअली त्यांना पक्षाघात झालेला आहे. आम्ही तेच म्हणतो की त्यांना पक्षाघात आहे आणि युरिनचा सुद्धा पक्षाघात झालेला आहे. आणि याच्यासोबत तुम्ही वात विध्वंस आणि एकांगी रस वापरा आणि बृहत्वा चिंतामणी एवढं वापरा. आणि मात्र मृदू विरेचन देणं फार गरजेचं आहे. तर त्यांना आरगवद फांट जो आहे, राजवृक्ष फांट, हे वापरणं फार गरजेचं आहे. हे वापरलं तर तुमची अर्धी चिकित्सा झाली. कारण पक्षाघात तू विरेचनम. तर पक्षाघातामध्ये विरेचन देणं फार महत्वाचं आहे आणि स्नेह विरेचन द्यावं. कारण की एक तर बेड रिटर्न आहेत, हालचाल अजिबात नाही, त्यामुळे वृक्षपणा खूप वाढला. वाताचा काळ, वाताचं शरीर आणि वाताचाच आजार, त्याच्यामुळे स्नेह असलेलं विरेचन देणं गरजेचं आहे. तर त्यांना राजवृक्ष फांड जर दिला तर तुमचं 80% 85% काम तिथंच होते आणि बाकीचं औषधीने होईल. बर सर म्हणजे मज्जा काढायची ते शेंगेमधली आणि त्याला गरम पाण्यात नाही मी बघितले सर शेंग आणि त्याचा कराय तरी पण एक प्रोसिजर एकदा परत रिपीट करते मी की त्याची मज्जा काढायची, गरम पाण्यात भिजत ठेवायची, मग ते काढून गाळून त्याला प्यायला लावायचं. असं 2 टाइम करायला लावू की 1 टाइम करायला लावू? दोन वेळ करा. कारण सुरुवातीला 2 वेळ द्यावंच लागेल मॅडम. त्यांचा याच्यामध्ये वृक्षपणा भरपूर आहे. त्यांना सुरुवातीला 2 चमचे सकाळी 2 चमचे संध्याकाळी एवढा गर लागेल. नंतर मग जसं जसं त्यांचं कोष्ठ मृदू कोष्ठ होईल तसं तो डोस कमी येईल. मग मात्र मग एकाच वेळेला द्यावा. सुरुवातीला थोडा डोस जास्त द्यावा लागते. आणि शेंग काय करायची, 6 महिने जुनी असलेली शेंग असेल त्याचा गर छान निघतो. तर ते खळखळी असं वाजते, त्याची फोडायची आणि त्यातला गर जो तो भिजत घ्या. गर मध्ये त्यात हे असतो आणि ते कुसकून घ्या. गाळून घ्यायची गरज नाही पडत त्याला. 20 मिनिटं भिजत घातले की त्याला ते जे हे असते गर चिटकलेला असतो त्याला, तो चिटकलेला गर त्यात निघतो आणि ते धुवून कुसकरून ते चोथा जो आहे तो बाजूला करावा लागतो आपल्याला. गाळून नका घेऊ. गाळून घेतल्यामुळे परत काय होईल, त्यात पूर्ण जर ते मिक्स झालेलं नसेल तर ते जे आरगवत जे आहे कल्क तर ते त्यातच राहून जाईल आणि आपल्याला नुसतं पाणी घेतलं जाईल. तर न गाळता ते द्यावं. त्यातलं ते गळून घ्यावं. फक्त कुसकरून बाजूला करावंच होता. आणि सर औषधीमध्ये काय काय सुरू करावं सोबत? सांगितलं मी, एकांगी विरस द्या त्यांना, महावात विध्वंस द्या आणि बृहत्वा चिंतामणी. हे सगळं खूप वृक्षता येत असेल तर 1 बीडी डोस मध्ये द्यावं लागते मॅडम. आणि बृहत्वा चिंतामणी पक्षाघाती म्हणून वाताचं म्हणून बृहत्वा चिंतामणी, शुक्रक्षात्मक संपत्ती आहे म्हणून रसराज रस आणि व्याधी प्रतिरोधक औषध म्हणून महावात विध्वंस आणि आपलं हे एकांगी विरस. एवढं जर वापरलं तर भरपूर आहे. पण विरेचन देणं फार गरजेचं आहे. विरेचन दिलं तरच याच्यावरती याचा परिणाम चांगला आहे. सर मी म्हणजे तसा विचार केला की विरेचन द्यायला पाहिजे, पण मी म्हटलं की शरीर वृक्ष झालेलं आहे, म्हणजे ऑलरेडी एज पण, वार्धक्य अवस्था पण आहे, वृक्ष पण झालेला आहे. तर परत ते पेशंटला वृक्षता येऊ नये हा विचार केला. पण स्नेह विरेचन देऊ शकतो असं मला हे झालं नाही तेव्हा. ऍक्च्युअली तुम्हाला सांगा मॅडम की तुम्हाला इथे इच्छाभीतीच द्यावं लागते. पण काय की थोडंसं घरचा विचार करून आपण जर त्यांचे असेल कोणी करणार तर मग इच्छाभीती द्या आधी. नाहीतर तुम्ही हे पण देऊ शकता. तुम्ही डोस वाढून द्या. 2 चमचे सकाळ संध्याकाळ त्यांनी झालं तर अजून 4 चमचे द्या. त्याच्यावर द्यायची गरज नाही. सुरुवातीला खूप भयंकर होते आणि नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवस ते रेग्युलर यायला लागते. पण सर त्याच्या आधी अनुवासन बस्ती दिला तर चांगलं राहील का? म्हणजे मी त्यांना काल मला माझ्या बुद्धीला जसं पटलं मी त्यांना अनुवासन बस्ती सांगून आले की आपण सुरू करूयात. पण त्यांचं काहीतरी IV सुरू होतं, त्याच्यानंतर ते सुरू करू असं बोलले. नाही, अनुवासन बस्ती तुम्ही देऊ शकता, पण अनुवासन बस्ती देत असेल तुम्हाला थोडासा निरोप पण द्यावा लागेल. काय झालं की आम उत्पन्न भरपूर झालेलं आहे आणि नुसतं निरोप देऊन परत आम वाढेल. म्हणून तुम्हाला दशमूलारिष्ट किंवा मग वातग्न कुठला औषधी काढा करावा आणि बिलवादी किंवा मग रास्ता सप्तक, रास्ता पंचक याचा सुद्धा तुम्ही बस्ती देऊ शकता किंवा रास्ता एरड मुलादी आणि प्लस स्नेह असं तुम्ही बस्ती सुरुवातीला देऊ शकता. एकदम स्नेह देऊ नका, त्याने आम वाढेल त्यांचा. एक तर ते बेड रिटर्न असल्यामुळे तो प्रॉब्लेम आहे त्यांना. थँक्यू सर. परत एक प्रश्न होता. एक फिमेल लेडी, एक 50 वर्ष वय असेल, पिरियड्स गेलेले,
चेस्ट पेन होतंय सिन्स मॉर्निंग असं आलेलं. आणि काल खाण्यामध्ये इडली, म्हणजे आंबवलेले पदार्थ, रात्री दही खाणे, या सगळ्या गोष्टी होत्या. ते भिले की मला हार्ट रिलेटेड काही आहे का. ते ट्रॉपिनची टेस्ट जी असते ती पण केली, ती निगेटिव्ह आली, म्हणजे ते करूनच आले होते. तर त्यांच्या तशा पेशंटमध्ये आपण काय विचार करावा, म्हणजे लोक ती लगेच ती घेऊन जातात की पेशंट बाबा मॅडम, हार्ट अटॅक आहे. हो हो, तर ती पेशंट एक तर आवेचा पेशंट आहे, तिला हा गुल्मा आहे, हा सर, एक ती बाई सांगायचं खूप, राहिलं ती. आणि हा, हा ती तुम्ही म्हणजे चिडचिड. सांगायच्या आधी सांगितलं. यू आर ग्रेट सर. खरंच. नाही, आपलं ते काही सगळं ते माऊलीचं आहे ते. हा, साधना केली की सगळं मिळायला लागते तुम्हाला. तुम्ही केले की समोर पेशंटच उभा राहतो. काय असं की फार अडचण नसते, ते की फार कठीण नाही आहे, फक्त तुम्हाला ती साधना करावी लागते. साधना केली की सगळं मिळते. सद्गुरू आपल्याला द्यायला बसले, फक्त आपण त्याचे क्वालिफिकेशन व्हायला पाहिजे आपलं तेवढं. क्वालिफिकेशन होते, खरंच सर, क्वालिफाईड तिने झाल्यानंतर हेच सांगितलं. क्वालिफिकेशन. मी बोलतच होते की नाही, तिने सांगितलं की मला संडासा वाटे चिकट काहीतरी पडतंय आणि ना ओटी पोटामधून असं काहीतरी फिरल्यासारखं वाटतंय मला. गुल्मा तर आहे ना मी तिला. हा बोल. गुल्मा आहे, आणि गुल्मातून उत्पन्न आहे सगळं आहे. गुल्मा अध्याय काढा आणि वातज गुल्माचे लक्षणं बघा. सगळे लक्षण ते सेम आहेत. हार्ट अटॅक सारखे लक्षण येतात. काय होतं हो की सर. वात हा वर गेल्यामुळे काय होतं, गुल्म वर गेल्यामुळे, आणि गुल्माचं एक स्थान सांगितलं, हृदय सांगितलेलं आहे. त्यामुळे तिला दाटल्यासारखं होतं हृदयामध्ये, आणि सेम हार्ट अटॅक सारखे लक्षण येतात. आणि तिला अजीर्ण पण आहे, पित्त विदग्ध अजीर्ण. तर तिला काहीच करायचं, पाचक आणि आमपाचक द्यावं, लवण भास्कर चूर्ण द्या, आणि एखादं विरेचन द्या. विरेचन मात्रेचा तीक्ष्ण द्या, मुखी सारखं, सोनामुखी वगैरे, किंवा मग राजवृक्ष फांट, एवढं जर वापरलं तर होऊन जाते. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला तिला इन्स्टंट जर असेल ना, तर तिला काहीच करायचं, दिव्य जल बस्ती जो आहे, 750 ml किंवा 800 ml पाणी घ्यायचं, ते उकळायचं चांगलं 800 ml पर्यंत, ते गाळायचं आणि त्याचा बस्ती द्यायचा. गरम पाण्याने जर आव बऱ्या व्हायला लागते, तर बस्ती दिल्यानंतर का बरा होत नाही, तर लगेच बरं व्हायला लागतं पेशंट. आता गरम पाण्याचं तुम्ही बस्ती म्हणताय, त्या जागी जर आपण तेलाचा बस्ती दिला तर त्याच्यात आम वाढेल की हो कसं? चालते ना, पण उगीच कशाला, चालतं ना? उगीच कशाला वनस्पती मारायची. याला जर येत असेल, कसं आहे हा. की दिव्य जल बस्ती ना, याने खूप चांगला परिणाम होतो आवेच्या पेशंटमध्ये. गरम पाणी पिल्यानंतर तुमची आव कमी होते ना, हो, मग आतमध्ये बस्ती दिल्यानंतर का कमी होत नाही, तर खूप चांगला रिझल्ट याच्यावरती येतो. लगेच पेशंट हॅपी होतो. मग भले तुम्ही मग नंतर बस्ती दुसरे द्या, पण हे दिल्यानंतर लगेच त्याचा आव पूर्ण बाहेर पडून जातो ते. आणि आपण अर्ध आठवलं बरं का, असं 1/4 वगैरे नाही, 50% आठवलं, म्हणजे दिव्य जलच केलं तयार आपण ते. म्हणजे 800 ml घ्यायचं आणि 400 करायचं, किंवा 400 ml 700 घ्यायचं, 400 350 करायचं. करायचं. हा, अर्ध करायचं आणि मग त्याचा बस्ती द्यायचा, आणि खूप छान रिझल्ट आहे त्याच्यामध्ये. त्याचे अर्धे गुल्मा लगेच कमी यायला लागतो तो. गुल्मा आहे तिला, आणि अवेळी खाणारी बाई आहे ती, आणि फार चिडचिड करते ती खाण्यावर. थँक्यू सर. ठीक आहे, विचारा पुढचा प्रश्न काय, आणि थांबूयात आपण. सर, एक पेशंट सर, होतं, हा ओल्ड एज हा, बोल बेटा प्रतीक. हा. पेशंट आहे सर, ओल्ड एज लेडी आहे, एक 76 इयर्सची. त्यानं बरंच स्पाईन वगैरे सगळं केलंय. ब्रेन मध्ये ऍट्रोफी आहे, आणि MRI मध्ये हिमॅन्जिओमा आहे D10 वर्टेब्रल बॉडीला. एक्झॅगरेट कर्वेचर स्पाईन आहे, आणि डिजनरेटिव्ह चेंजेस आणि पोस्टिरियर डिस्क बल्जेस ऍट C3 C4 आणि C5 असा तिचा रिपोर्ट आहे. आणि तिला सिम्पटम्स असे C5 आहेत मध्ये सर. आहे, C5 मध्ये. हो, C5 ला सिम्पटम्स असे आहे सर, की एक पाय जो आहे व्यवस्थित टेकवत नाहीये, आणि हात पण थोडा हाताला एकाचं फंक्शन हे झालंय, डिस्टर्ब झालेलं आहे. म्हणजे करतेत काम, पडल्यापासून ते थोडं डिस्टर्ब झालेलं आहे. तर याच्यात चिकित्सा सर वाताची करायची की अजून कुठलं बस्ती वगैरे कोणतं करू? पक्षाघाताची शुक्रक्षात्मक संप्रप्ती आहे, पक्षाघात आहे, तिला जर्ग बसलेला आहे, आणि मौंसेदी कषाय जो आहे, म्हणजे मेनिटॉल सारखं काम करते. मौंसेदी कषाय खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये 3च ड्रग्स आहेत, जेटामॉन्सी, दिप्पेक आणि अश्वगंधा. याचा काढा द्यायचा सकाळ संध्याकाळ, आणि सोबत जर तुम्हाला वाटलं तर रौप्य भस्म द्यायचा. रौप्य भस्म मात्र सूल द्यायचा डायरेक्टली, 1-2 चिमूट रौप्य भस्म, मृत चिंतामणी. आणि विरेचन, जे आरगवत कपिला किंवा आरगवतची शेंग जी आहे ती, तिचं विरेचन द्यायचं. आणि जर असं वाटलं तर बस्ती आपण देऊ शकतो तिला. आणि अभ्यंग मात्र तिथे सांगितलं जातं, तिला अभ्यंग मात्र चंदन मला लक्षात येतं तेल द्यायचं अभ्यंगासाठी. हळूहळू ते जाग्यावर येईल, पक्षाघात येतो. सर, तिसरं ड्रग कोणतं सांगितलं? जटामासी, दिप्पेक आणि शतावरी आहे का? नाही, अश्वगंधा. आणि रौप्य भस्म वापरावं लागते मात्र बरं का. 2-2 चिमूट रौप्य भस्म सकाळ संध्याकाळ द्यायचं तिला.
प्रक्षेप म्हणून देऊ शकतो किंवा मधासोबत देऊ शकतो आपण. काय की एज फॅक्टर जे आहे तर त्याच्यामुळे थोडंसं एज फास्ट पण होऊन राहिलं आणि ॲट्रोफी पण बसलेली आहे. तर ते न व्हायसाठी रौप्य बसवणं फार महत्वाचं आहे तिथे काम करेल. आणि बाकीच्या ह्या औषधीने मग बाकीचं व्याधीपत्रिक औषध आपण वापरू शकतो. काय झालं की मज्जा कमी झाली. मज्जा कमी झाल्यामुळे शुक्र कमी झाला आणि मज्जा कमी झाली म्हणूनच ॲट्रोफी आहे आणि मज्जा कमी झाला म्हणूनच C5 C6 जे आलेले आहेत तर तिथे हे झालेले आहे. C5 मध्ये जास्त चेंजेस दिसतात मला ते. आणि परत अस्थिता क्षय होत आहे. याचा अर्थ काय झाला की सरळ गणित कसं आहे, जास्त फार विचार करण्याची गरज नसते की अस्थिता क्षय कधी होतो, मज्जेचा क्षय कमी झाला, मज्जेचा क्षय झाला तर म्हणजे आश्रयश्री भाग आहे. मज्जेचं पूर्ण झालं तर अस्थिचं पूर्ण होणार. म्हणून मज्जा धातू जो आहे त्याच्यावर जाणारे द्रव्य द्यावे. मज्जेचं पुरण करावं म्हणजे अस्थिचं पुरण करावं म्हणजे मज्जेचा क्षय कमी होईल, मज्जा प्राकृत होईल. मज्जा प्राकृत झाला त्या सगळ्या गोष्टी होतात. आणि जो ब्रेन आहे हा कशाचा, मज्जेचाच आहे. मग हे सगळं कुठं तयार होतं, गृहिणीमध्ये. मग गृहिणीमध्ये जा, गृहिणीतली औषधी काढा. आणि मज्जा जरा कला आणि पित्त जरा कला कुठं आहे तर गृहिणीमध्ये. म्हणून बेसिक मध्ये जायचं आणि तिथं औषध द्यायचं. मग तिथं पाचक द्या आणि मी सांगितल्या पद्धतीने जे औषध वापरली ते मज्जा तयार होईल आणि बाकीचं औषध तुम्हाला जर वाटत असेल त्या अनुषंगाने तुम्ही बाकीचं औषध ऍक्ट करू शकता. ठीक आहे. आणि चंदन बला लक्षात, हे अस्थिवर्धनाचं खूप मोठं औषध आहे, बालानामच्या अंगवर्धन. ठीक आहे. सर एक पेशंट आहे 35 वर्षाची, तिला 2 ते 3 सबसिरोसल फायब्रॉइड्स आहेत. एक मिनिट हा वर्धन, त्याला आपण एक मिनिट मॅडम, त्याचा बसे सुद्धा करू शकतो आपण चंदन बला लक्षात. हा विचारा मॅडम. तर एक 35 वर्षाची पेशंट आहे, तिला 3-4 सबसिरोसल फायब्रॉइड्स आहेत आणि मागच्या वर्षी तिला म्हणजे 5-6 महिने सलग आहे ना पीव्ही ब्लिडिंग व्हायचं, 2-3 दिवस गॅप पडायचा, पुन्हा पीव्ही ब्लिडिंग व्हायचं. मग तिचं D&C झालेलं होतं. आता मेन्सेस रेग्युलर येतात पण फायब्रॉइड्स आहेत, फॅटी लिव्हर आहे आणि रिसेंटली तिला आता शुगर पण हे झाली. तर काय देऊ शकतो आपण तिला? तिला पाचनच द्यावं लागते आणि 1-2 अजून ऑपरेट होतील तिचे. जरा ते त्रिमर्मी अध्यायाकडे गेलेलं प्रकरण आहे. हृदय, बस्ती आणि शिर. सध्या बस्तीकडे तिला धक्का पोचलेला आहे तर तिला हृदयावर जाण्यासाठी काय औषधी द्यावे, नाहीतर तिला परत काय होईल, शुगरचा हे बसल्या मधुमेह झालेलाच आहे तर लिव्हरला धक्का लागेल आणि लिव्हर मधनं मग हार्ट अटॅक आणि मग कोमात जाईल. तर अशा वेळेला हृदयावरण रस जो आहे तो वापरावा. त्याच्यानंतर प्रभाकर वटी वापरावी. आता हृदयाचा त्याचा संबंध काय तर ग्रहणीशी पेक्षा यकृताशी संबंध आहे. यकृतातून हृदयाच्या दशधमन्या निघालेल्या आहेत. सुश्रुतसंहितेमध्ये खूप चांगलं वर्णन आलेलं आहे. आणि तिथे पाचन द्यावं, 2 भास्कर चूर्ण किंवा हे. तर हृदयावरण रस आणि दुसरा कुठला सांगितला, प्रभाकर वटी, हे वापरावी. आणि बाकीच्या अनुषंगाने तुम्हाला काय त्याच्यात दिसते आहे त्या अनुषंगाने तुम्ही ठरवून ते वापरू शकता. एवढं जरी वापरलं तर तिची संप्राप्ती थोडी स्टॉप होईल, नंतर पुढे ते हार्टकडे आणि मग ब्रेनकडे जाईल ते प्रकरण. सर म्हणजे याने फायब्रॉइड्स वर पण परिणाम होईल का? फायब्रोसिस त्याच्या हळूहळू, त्याच्यासाठी तुम्ही कांचन गुळ देऊ शकता ना. ते काय आज घेतलं आणि उद्या कमी झालं असं होत नाही कदाचित. काय लक्षात ठेवा की फायब्रॉइड जे आहेत की आज घेतं उद्या त्याचे 6 महिने कांचन गुळ द्यावे लागतात. त्यावेळेला कुठे हळूहळू ते संपृक्ती भंग व्हायला, हळूहळू कमी येते पण एकदम कमी येत नाही. आणि प्लस तिला काय झालं, आता तिचं हे झालेलं असल्यामुळे ब्लिडिंग बऱ्यापैकी होते, स्टॉप होते, ब्लिडिंग होते, स्टॉप होते, हे संपृक्ती घडेल. त्याच्यामुळे तुम्ही हे पहिले आधी वापरा आणि मग कांचन गुळ तिला कंटिन्यू चालू ठेवा. एक कोंबड नक्कीचा लेप असतो तो तुम्ही देऊ शकता. ते जिथे जिथे वाटेल तुम्हाला फायब्रॉइड्स आहे तिथे तुम्ही तो लेप वरून लावू शकता. पोटात तुम्ही कुकुटनगी गुळ जर मिळत असेल तर ते देऊ शकता. मी कोंबडनखी गुगुळ चालू केले तिला, कांचनार गुगुळ पण चालू केलं आणि फलत्रिकादी देते तिला. पण त्याला सांगायचं की ते एकदमच तुम्ही म्हणता की एका महिन्यात 2 महिन्यात एका 2 महिन्यात ते कमी होत नाहीत मॅडम. ते हळूहळू कमी यायला लागतात. त्या फक्त ते बाकीच्या गोष्टीसाठी मात्र 3 महिने अध्यायातले औषधी वापरू लागतात. हृदयावर जाणारे सगळे औषधी वापरा ना. तिला पुढची संपृक्ती हृदयाची आहे तिची, हृदय आणि मग ब्रेन. ठीक आहे. म्हणून आचार्यांनी त्रिमर्मी अध्याय वर्णन केलेलं आहे. थँक्यू सर. सर तो मी प्रश्न विचारला होता पॅरालिसिसच्या पक्षाघाताच्या पेशंटला. ते काही दिवसांपूर्वी 10 दिवसांपूर्वी पडले आणि त्यांचा राईट शोल्डरच डिस्लोकेट झाला. तर परत त्याच्यात काही मेडिसिन ऍड करायच्या का? नाही, काहीच नाही मॅडम. त्यांना काय करा, तिथे फक्त तुम्ही अभ्यंग मात्रेत नित्यम, तिथे फक्त तेल भरपूर लावायला सांगा त्यांना.
ठीक आहे सर. काय झालं की संसर्ग आणि भ्रंश हे कार्य कशाचं आहे? सिंपल तुम्हाला सांगतो ना, काय आहे की पेशंट आपल्याकडे खूप मोठी फाईल जरी घेऊन आला तरी आपलं बेसिक जे आहे ना कशामुळे झालं ते बघा आणि त्यानुसार औषध. संसर्ग आणि भ्रंश हे कार्य वाताचं आहे, वात चिकित्सा स्नेह आहे. तर त्याला अभंग जर केला तर डिस्लोकेट झालेलं असेल तर तिथे भरपूर तेल लावा. फक्त पहिल्याने मालिश न करता फक्त भरपूर तेल लावा, मला भरपूर तेल तोडा आणि त्याने बऱ्यापैकी पेशंट दुरुस्त होतो. तिथं काय झालं की मसल्स टोन गेला काही वेळापुरता म्हणून तो डिस्लोकेट झाला. तर तिथे टोन येण्याकरता तो पक्षाघातच आहे. एक लक्षात घ्या तुम्ही, तो सुद्धा पक्षाघातच आहे. तर आपण पक्षाघाताची औषधी तिला चालूच केलेली आहे. तर त्यामुळे तो जो डिस्लोकेटचा जो भाग आहे तो परत होणार नाही असा ते औषध चालू केलं. आणि सर ते म्हणतायत की ड्रिबलिंग मिक्चुरेशन आहे आणि त्यांना प्रोस्टॅटोमेगॅली पण आहे. तर मग त्याच्यात काही ऍड करायचं आहे का की नाही? विरेचनाने काहीच गरज नाही. विरेचनाने तर होईलच. आणि याच्यामध्ये आपण महावात विध्वंस आणि एकांगी विरस वापरला ना, तो काय होऊन राहिला, ड्रॉप जाता. याचा अर्थ काय झाला, तिथली जी मसल्स आहे तो मसल्स टोन गेला म्हणजे त्या मसल्सचा सुद्धा पक्षाघात बसला. संसर्ग आणि भ्रंश तो ब्लॅडरचा पक्षाघात आहे मॅडम. आणि ब्लॅडरचा पक्षाघात आहे तर त्या ब्लॅडरवरती पक्षाघाताची औषधी द्या. तिथं मूत्रावर जाणारे काही औषधून काही उपयोग होत नाही. तिथं तुम्हाला पक्षाघातावरतीच औषधी वापरावं लागतात. आणि तिसऱ्या दिवशी पेशंट सांगेल तुम्हाला की मॅडम माझं ते बंद झालं, विरेचन आणि हे औषधी. ठीक. आणि हे पक्षाघात आहे, तो ऍक्च्युली तोही सुद्धा ब्लॅडरचा पक्षाघात आहे. हे हा चष्मा लावा आणि मग ती औषधी द्या. मग बघा पेशंट कसा हॅपी होतो आणि लगेच बरा व्हायला लागतो. ठीक आहे. थँक्यू. हॅलो सर, ते चंदनबाला तुम्ही अनुवासन सांगितलं होतं सर, ते त्याचा निरोग काय ठेवायचा लक्षात, की फक्त मात्रा बस्ती काय? द्यायचं त्या पेशंट? ते पक्षाघातच्या माझ्या कुठल्या? पेशंट मध्ये तुम्ही चंदनबालाचं अनुवासन की मात्रा ठेवायचं, मात्रा बस्ती की नाही अनुवासन देऊ निरोग? शकतो ना. अनुवासन नाही अनुवासन द्या. मात्रा बसतील काहीच होत नाही या लोकांना. अनुवासन द्यावं लागते. मात्रा बसतीला काही उपयोग होत नाही. वृक्षपणाच इतका आलेला असतो तर होत नाही. आणि बरेचदा काय होते की एरंड तेल वापरतात बरेच वैद्य. तर माझं असं वैयक्तिक मत आहे बरं का, एरंड तेलानं गॅसही पास होत नाही. त्यामुळे एरंड तेल वापरू नका. म्हणजे ते खूप प्रमाणात वापरावं लागते. आणि कडकडीत चहा एवढं गरम दूध किंवा चहा एवढं गरम पाणी पाहिजे तेवढं कोणी पित नाही. कोणी ते चहामध्ये द्या, नाहीतर सरळ स्नेहचा बस्ती द्या. तर त्याला 100 ते 150 ml द्यावं लागेल कधी टाइम पडला तर. आणि 30 ml काही निरोग फरक पडत नाही त्याने. निरोग होतं निरोह वापरत असताना तिथं रासना एरंड मुलादी जे आलेलं आहे ते वापरू शकतो आपण. चरक साहित्यामधला रासना एरंड मुलादी, त्याच्यामध्ये ते फक्त सगळं ते- आलेलं आहे. हा नाही सर, बोला सर. हा बोला ना. सर एक विचारायचं, तुम्ही ते मागे आता ते हे सांगितलं आवेसाठी जो बस्ती सांगितला पाण्याचा, सिद्ध पाण्याचा, म्हणजे पाणी उकळून त्याचा, हा तर तो ते की म्हणजे किती आपल्याला द्यावा लागतील असं, की एखाद दुसराच बास होऊन जाईल तो, म्हणजे तुम्ही एक दिला ना तरी पेशंट हॅपी होतो. पण तुम्ही 2 दिला तर अजून हॅपी होईल तो. काही जास्त द्यायची गरज नाही पडत मॅडम. काय होते ते दिल्यामुळे काय होते, तिथला आवाज सगळं धुवून निघते ना, सगळं आतडच धुवून निघते. आणि हो. सिद्ध जलानं जर तुम्हाला पाणी पिलं, बरेच जणांना बघा तुम्हाला पोटाची विकार असले गरम पाणी पितो आणि बरंच उकळत पाणी पिलं की आम्हाला बरं वाटते. म्हणजे त्यावेळेस कुठे गेलं फिल्टर, मग हॉस्पिटलाइज झाल्यानंतर डॉक्टर्स लोक काय सांगतात की उकळून थंड केलेलं पाणी प्या. मग कुठे गेलं त्यावेळेला तुमचं प्युरिफाय, मग काय गरम पाणी सांगतात. तर गरम पाणीच हे श्रेष्ठ आहे. मग गरम पाणी पिल्यानंतर जर आजार जात असतील आणि आवेचा त्रास हा वारंवार होतो, तर ते जर गरम पाण्याचा बस्ती जर दिला आपण सिद्ध जलाचा तर तो लगेच जातो, लगेच बरं वाटायला लागते पेशंटला. तुम्ही 1-2 बस्ती दिला तरी, एक बस्ती दिला तरी ओके, आणि 2-3 बस्ती दिला तरी काही परिणाम नाही, उलट चांगलाच परिणाम होतो. सर आणि एक फक्त विचारायचं, एक पेशंट आहे 30-35 वर्षाचे माणूस, आणि त्याला ते असं म्हणजे पित्त होतं, म्हणजे की हेक्टिक हे झालं का मग ते सकाळी असं उलटी काढलं का मग बरं वाटतं, म्हणजे असं, म्हणजे की जळजळ होणं वगैरे असं. आणि ते पूर्वीचं ते तो आता गव्हर्नमेंट ऑफिसर आहे, तर ते कसं ते आधी परीक्षेसाठी एमपीएससी वगैरे खूप अभ्यासमध्ये हेक्टिक त्याचं हे राहिले ह्याच्यामध्ये कॉलेज लाईफ मध्ये जागरण आणि त्याचं म्हणजे, आणि आता पण मग ते असं थोडं हेक्टिकच राहिलं 1-2 वर्ष. तर मग अशा वेळेला काय हे करावं, म्हणजे काहीच नाही त्याला. तो एक तर काय, तो हायपर सेन्सिटिव्ह पेशंट आहे, खूप चिडचिड करतोय. आणि दुसरी गोष्ट, त्याला जेवणात पाणी घ्यायला सांगा. तो जेवणात अजिबात पाणी पित नाही. त्याला म्हणते व्हॉट्सअपचं जे चॅटिंग आहे ते पहिले बंद कर, जे काही व्हॉट्सअप मधलं मेसेज वाचून जे करतोय तू ते पहिले बंद कर म्हणा. आणि फक्त जेवणामध्ये मध्ये मध्ये पाणी पी, आणि बाकी तुम्ही काही औषध द्या तो बरा होऊन जाईल. तो जेवणात पाणी अजिबात पित नाही, त्याच्यामुळे त्याला त्रास होतो. वमन वगैरे असं करावं का, म्हणजे वमन वगैरे काहीच करावं गरज का? नाही पडत मॅडम. नाही तुम्ही देऊ शकता पण गरज नाही पडत. काय झालं की तो जेवणामध्ये पाणीच पित नाहीये,
जेवणाच्या मध्ये त्याचं जेवण सगळं- झाल्यानंतर अर्धा तासानंतर पाणी. हा जेवण त्याचं जर म्हणलं त्यांनी व्यायाम केला रेग्युलरली वगैरे तर त्याला काही त्रास होईल त्याचं हेक्टिक म्हणजे हा, व्यायाम ते वगैरे हा. जेवताना तो पाणीच पित नाही एवढं सांगा, बाकी तुम्ही काही औषध द्या तो बराच होणार. तो जेवताना पाणीच चालेल, पित नाही, जेवताना पाणी पिलं की आजार बरा होऊन जातो. ओके ठीक आहे. थँक्यू सर. ओके चला.